नमस्कार मंडळी, आज आपण करतोय मस्त असा दुधीचा हलवा. रंग बघा कसा मस्त आला आहे, कुठलाही आर्टिफिशियल रंग वापरलेला नाही, तरीसुद्धा आपला हलवा अगदी मस्त रंगाचा झाला आहे, कुठेही काळा पडला नाही. अगदी क्रीमी टेक्स्चरचा मस्त अशा चवीचा असा हलवा करण्यासाठी काय टिप्स आणि ट्रिक्स वापरायच्या ते बघूया. तर अर्धा किलो दुधी असल्यास अर्धा लिटर दूध आपण बाजूच्या गॅसवर उकळायला ठेवायचं आहे. इथे आपण दुधी घेतलेलं आहे, दुधी छान सोलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कढईमध्ये तूप गरम करायचं आहे. तूप गरम झालं की जसं जसं आपण दुधी किसतो ना तसं तसं त्या तुपामध्ये ॲड करत जायचं आहे, जेणेकरून काय होतं, दुधी जो आहे ना छानपैकी तुपाने कोट होतो आणि त्यामुळे तो काळा पडत नाही. आणि तुम्हाला काही होत असेल तर गॅस बंद करायचा आहे आणि दुधी किसून तुपात घालायचं आहे आणि छानपैकी त्याला कोट करून घ्यायचं आहे आणि सगळा दुधी किसला की नंतर गॅस ऑन करायचा आहे. आणि आता हा मस्त किस अगदी मध्यम गॅसवर मस्तपैकी तुपावर परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत त्याचं पूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत. आपला दुधी बघा व्यवस्थित तुपावर शिजला गेला की त्यानंतर आपण त्यामध्ये घालायचं आहे दूध. आपलं दूध छान आटलं गेलं आहे, जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त आटलं गेलं. आता हे दूध घालायचं आहे आणि दूध घातल्यावर सुद्धा हा मस्तपैकी या दुधामध्ये व्यवस्थित शिजू द्यायचं आहे, जोपर्यंत आपलं दूध छानपैकी आटलं जात नाही. आता दूध आटलं गेलं की त्यामध्ये घालायची साखर. तर अर्ध्या किलोसाठी मी अर्धी वाटी साखर घातली. तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात. साखर घातली का पुन्हा एकदा त्याला छान पाणी सुटतं. आता हे पाणी सुटलं की त्यामध्ये घालून घ्यायचे आपले ड्रायफ्रूट तळूनही घालू शकतात किंवा तसेही घातले तरी चांगले लागतात. ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे व्यवस्थित आणि त्यानंतर गॅसची पॉवर बंद करायची. त्याचं पाणी छानपैकी आटलं गेलं की सगळ्या शेवटी वेलची पावडर घालायची आणि 2 ते 3 चमचे ना आपली घरची साय घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. त्याने काय होते, आपला जो हलवा आहे तो एकदम क्रीमी टेक्स्चरचा होतो, चवीला अगदी मस्त होतो. तर असा हा हलवा नक्की करून बघा. थँक्यू.